Assalamualaikum to all of you. Dear student, welcome to the online learning. Last period we learned some question answers of अनुभव 1. मागच्या तासिकेला आपण अनुभव 1 या पाठातील काही प्रश्नोत्तर पाहिले होते. आज त्याच्या पुढील काही प्रश्नोत्तर आपण पाहणार आहोत. ओके, टुडे वी आर गोइंग टू लर्न सम क्वेश्चन आन्सर ऑफ लेसन अनुभव 1. ओके, नाउ लेट्स स्टार्ट. लुक एट दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 9. खाली 2 प्रकारचे शब्दसमूह दिलेले आहेत, ते वाचा. कोणत्या शब्दसमूहाचा अर्थ कळतो व कोणत्या शब्दावरून कळतो ते समजून घ्या. ॲक्च्युली इथं आपल्याला क्रियापद वर्ब दिलेले आहेत, त्याचे आपल्याला वाचन करून ते समजून घ्यायचं आहे. हमें वो समझना है कि किस तरह से वो एग्जाम्पल दिए हैं. आपण आता एक एक करून समजून घेऊया. फर्स्ट पहले नंबर का देखिए, मारियाने कुलूप. आता याच्यावरून आपल्याला काही अर्थ कळतो का? हमें ये सेंटेंस कंप्लीट ही हो नहीं पा रहा है ना, और हमारे समझ में भी नहीं आ रहा. मारिया ने कुलूप पर क्या किया, ये समझ में आया नहीं आया. आता दूसरा वाचा. ये देखिए, मारिया ने कुलूप उघडले. ये सेंटेंस हमें कंप्लीट दिखाई दे रहा, पर फर्स्ट इसमें क्या दिखा, मारिया ने कुलूप. फक्त शब्दसमूहामध्ये काय दिसलं फक्त आपल्याला, मारिया ने कुलूप. तर दुसऱ्या याच्यात दिसलं की मारियाने कुलूप उघडले. ठीक आहे. इथं पहा, शब्दसमूहाचा अर्थ करतो तो शब्द. इसमें से कौन सा समझा हमको मीनिंग, उघडले. मारियाने कुलूप उघडले. ठीक आहे. आता दुसरं एक्झाम्पल पहा, मारियाने दारे खिडक्या. काय केले, क्या किया मारियाने, दारे खिडक्या. कुछ भी सेंटेंस समझ में नहीं आ रहा. ठीक है. इसके बाद दूसरा देखो, मारियाने दारे खिडक्या बंद केल्या. काय केल्या, बंद केल्या. आता शब्दसमूहाचा अर्थ कोणता कळला आपल्याला, बंद केल्या. मतलब उसमें जब हमने बंद केल्या ऐड किया तो सेंटेंस हमें कंप्लीट दिखाई दिया, है ना. नंबर 3 पहा, मारिया आईला. मारिया आईला. आता याच्या पुढे काहीच नाही आहे ना. पुढे पहा शब्दसमूह, मारिया आईला बिलगली. इथं आपल्याला समजलं की वो उनकी मम्मी को जाके बिलगली. पहा अर्थ कोणता अर्थ कळला आपल्याला, बिलगली हा अर्थ कळला. असे 3 एक्झाम्पल. इथं पहिला शब्दसमूह दिलेला आहे, त्यानंतर हा एक शब्दसमूह दिलेला आहे, आणि त्यांच्यावरून कोणता अर्थ करतो ते इथं दिलेला आहे. मतलब ये भी सेंटेंसेस दिए है, ये भी है, और उस पर से क्या हमें समझा, ये यहाँ पर दिया है. मारियाने कुलूप काय केले, उघडले. मारियाने दारे खिडक्या काय केल्या, बंद केल्या. मारिया आईला काय झाली, बिलगली. इस तरह से. ओके, नाउ सेकंड पार्ट. मागील तक्त्यात जो लास्ट चार्ट में हमने देखा, दुसरे शब्दसमूहात कोणती क्रिया झाली दाखवणारे शब्द आहेत की आगे क्या हुआ वो, जैसा कि उघडले, बंद केल्या, बिलगली. इस तरह से क्रिया सांगणाऱ्या शब्दांमुळे वाक्यांचा अर्थ कळतो. उस सेंटेंस का हमें मीनिंग समझता है इन वर्ड्स की वजह से, जैसा उघडले, बंद केल्या, बिलगली, इन्सकी वजह से. या शब्दांना क्रियापद असे म्हणतात. क्रियापद वर्ड, त्याला काय म्हणतात आपण, उसको क्या कहते हम, क्रियापद कहते. इथं काही आपल्याला आता पहा, पुढचा प्रश्न पहा कसा आहे. खालील शब्दसमूह वाचा, त्यातील क्रियापदे ओळखा, त्याखाली रेघ ओढा. मतलब ये सेंटेंस पढ़ो और उसमें वर्ब कहाँ है वो पहचान के उसको क्या करना है, हमें अंडरलाइन करना है. ठीक आहे. तर आपण आता 1 बाय 1 एक एक समजून घेऊ. पहा, पक्षी बाहेर आले. काय समजलं, पक्षी बाहेर, आणि त्यानंतर काय आहे, आले. तर क्रियापद कुठला येईल, आले. कौन सा आएगा इसमें, आले. क्योंकि पक्षी बाहर, इस पर से हमें कुछ भी समझ नहीं आया. तो सेंटेंस कंप्लीट कब हुआ, जब हमने उसमें आले वर्ड लगाया, है ना. जेव्हा आपण आले हा शब्द जोडला तेव्हा ते वाक्य पूर्ण झालं. तर क्रियापद आले. मारियाने आकाशाकडे पाहिले. तर क्रियापद कुठलं येईल, पाहिले हे क्रियापद येईल. कारण मारियाने आकाशाकडे, मारियाने आसमान में देखा, पर क्या, तिने आकाशाकडे पाहिले. दारावरची बेल वाजली. दारावरची बेल वाजली. मारिया परत दाराकडे गेली. ठीक आहे. हे आलेले आहेत काही आपल्याला, आपण ते शब्दसमूहातील क्रियापदे अंडरलाईन केली. ठीक आहे. पहा आता, क्रियापदे घालून, हा पुढचा प्रश्न. क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा. मीन्स इसमें वर्ब, सेंटेंस में हमें वर्ड लगे करके कंप्लीट करना है वर्ब्स, क्रियापद लावून. ठीक आहे. पहा आता पहिला, मारिया घरी. काय येईल, क्या आएगा, मारिया घरी आली.
मारिया, दुसरं पहा आ, मारिया कविता गुणगुणू लागली. काय आपण यूज केलं वरती क्रियापद गुणगुणू लागली. मारियाने दार उघडले, आपण उघडले लावलं त्याच्यानंतर. ठीक आहे. मी चेंडू पकडतो आणि शेवटचा आहे ताई पुस्तक वाचते. फिर से देखिए हमने कौन से वर्ड लगाए. पूरा सेंटेंस मैं पढ़ता हूँ. मारिया घरी आली, मारिया कविता गुणगुणू लागली, मारियाने दार उघडले, मी चेंडू पकडतो, ताई पुस्तक वाचते. अंडरस्टूड. पहा आणखी काही एक्झाम्पल और कुछ एग्जाम्पल्स है. पहा पुढचे उदाहरणं काही. पहा नवीन पुस्तक उघडले. क्रियापद कुठला येईल? कौन सा वर्ड अंडरलाइन करेंगे हम? नवीन पुस्तक. उसके आगे हमें मीनिंग समझ में नहीं आ रहा था. फिर कौन सा वर्ड लगाएंगे तो कंप्लीट उघडले, ते आपण अंडरलाइन केलं. ठीक आहे. नवीन पुस्तक उघडले. चंद्र काय करतो? उगवतो. चंद्र उगवतो. राजू पाणी. सेंटेंस कंप्लीट कब होगा? पितो लावल्यानंतर. ते क्रियापद. राजू पाणी पितो. सोनिया चिंच काय करते? इसमें सिर्फ दो ही वर्ड. सोनिया चिंच. क्या किया उसने? खाई. तो तिथं खाते. सोनिया चिंच खाते. सीमा चित्र काटते. अब यहाँ पर देखिए सीमा चित्र है. अब सीमा चित्र पर से हमें कुछ मीनिंग समझ में आ रहा क्या? नाही. आपण जेव्हा ते काढते लावू तर ते पूर्ण सेंटेन्स आपल्याला कंप्लीट दिसेल, है ना. सीमा चित्र काढते. रोहन शाळेत जातो. रोहन शाळेत जातो. आणि शेवटचा आहे मी रोज सकाळी व्यायाम करतो. मी रोज सकाळी व्यायाम करतो, आहे ना. अशा प्रकारे पहा आपण आज कोणते कोणते उदाहरणं पाहिले. सगळ्यात आधी आपण हे शब्दसमूह पाहिले की ज्याच्यावरून ते वाक्य कंप्लीट झाले, जिससे वो सेंटेन्स कंप्लीट हुआ. उघडले, बंद केल्या, बिलगली, आहे ना. आपण त्याचे काही आणखी एक्झाम्पलही पाहिले, जसे पक्षी बाहेर आले, मारियाने आकाशाकडे पाहिले, दारावरची बेल वाजली, असे, है ना. त्यानंतर आपण पाहिलं की आपण क्रियापदे जोडली. हमने उसके आगे क्रियापद लगाए की मारिया घरी आली, मारिया कविता गुणगुणू लागली, मारियाने दार उघडले, मी चेंडू पकडतो, ताई पुस्तक वाचते. अशी काही एक्झाम्पल. त्यानंतर आणखी उदाहरणं कोणते पाहिले और कौन से एग्जाम्पल देखे हमने? नवीन पुस्तक उघडले, चंद्र उगवतो, राजू पाणी पितो, सोनिया चिंच खाते, सीमा चित्र काढते, रोहन शाळेत जातो, मी रोज सकाळी व्यायाम करतो. अशी काही उदाहरणं आपण आज पाहिले. ठीक आहे. तर तुम्हाला नोटबुकमध्ये सगळं देते. हा क्वेश्चन नोटबुकमध्ये लिहायचा है. आपको ये क्वेश्चन नोटबुक में लिखना है. उसके बाद सेकंड ये क्वेश्चन नोटबुक में कॉपी करना है. एंड देन लास्ट दिस क्वेश्चन राइट डाउन इन योर नोटबुक. ओके. ऑल 3 क्वेश्चंस राइट डाउन इन योर नोटबुक. ये तीनों क्वेश्चंस आपको नोटबुक में लिखना है और लर्न करना है. ओके. अंडरस्टूड. अस्सलाम वालेकुम. अल्लाह हाफिज़.